नागपूरच्या रामटेक तालुक्यातील आनंदधाम आश्रम परिसरात भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण अनुभवायला मिळाले। मानव धर्माचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांच्या 105व्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरला तो भव्य सामूहिक विवाह सोहळा। या सोहळ्यात एकूण 22 युवक युवती विवाह बंधनात अडकले। या प्रसंगी रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे तसेच आमदार आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली। मान्यवरांच्या हस्ते सर्व विवाह विधी पार पडले। कार्यक्रमाची सुरुवात भव्य शोभायात्रेने झाली। या शोभायात्रेत धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या आकर्षक देखावे सादरीकरण करण्यात आले। स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढविली। यानंतर पारंपरिक हिंदू रीतिरिवाजांनुसार मंगलाष्टक, द्वारचार, कन्यादान, सप्तपदी आणि विदाई असे सर्व विधी विधिवत पार पडले। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। विशेष म्हणजे आनंदधाम आश्रमात मागील 17 वर्षांपासून मोफत सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा अखंडपणे सुरू आहे। या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा आधार मिळत असून समाजात एकात्मतेचा संदेश दिला जात आहे। यंदाही 22 जोडप्यांनी नवजीवनाची सुरुवात करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय। 2010 पासून हा विवाह सोहळा मी सुरू केला, कारण मी नोकरीत असल्यामुळे एवढा वेट मी उचलू शकत नव्हतो आणि त्याच्यामुळे 10 पासून ही सुरुवात केली। आज सफलतेच्या 17वा वर्ष आहे। आताच विवाह संपन्न झालेला आहे। आता विदाई सुद्धा सुरू होत आहे। अशा या कार्यक्रमात आपण सर्व आलेत। सर्व गोरगरिबांच्या मुली ज्या आता तुम्ही इंटरव्ह्यू ऐकली, पोरांकडनं 1 रुपया 1 पैसाही न घेता हा विवाह सोहळा लावण्याचं काम आपण करतो। अत्यंत गोरगरीब असेल अशाच पोरींचे लग्न लावतो। और एक अच्छा उपक्रम है, क्योंकि एक शादी करने के लिए जितना खर्चा आता है, आपको पता है कि आज महंगाई कितनी बढ़ गई है। देश में महंगाई का दर 3.21 बढ़ गया है। उसके बाद भी हमें सामूहिक विवाह सोहळा करने से कितने सारे परिवारों को राहत मिलती है, उनका खर्चा बचता है।